मैत्रिणींनो, हा पदार्थ बनवताना नक्की तुम्ही एका पॅनमध्ये ना अशी साखर तुम्ही एकदा टाकून पहा. नक्की तुम्हाला हे पदार्थाचे टेस्ट आवडेल. तर इथे बनवतो आहोत आपण लहान मुलांसाठी मस्त. आता उन्हाळा स्पेशल आपण बाहेरून आईस्क्रीम कँडी खूप काही काय आणतो मुलांसाठी गार. तर इथे बनवतो आहे आईस्क्रीम. तर ह्याचा डिटेल व्हिडिओ नक्की तुम्ही रेश्मा किचन रेसिपी चॅनलवरती पहा. तर इथे आपण दूध आटवून घेतला आहे पूर्णपणे. इथे मी 2 लिटर दूध घेतला होता. त्याचं साधारण पाऊण लिटर इतकं दूध झालेलं आहे. तो आत्ता जरी तुम्हाला पातळ अशी दिसला ना, तरी पण तो नंतर तुम्हाला ना घट्टसर थंड झाला ना की घट्टसर होतो. आता ही साखर आपण मेल्ट केली आहे. तर बघा कशी. आणि इथे छोटा दुसरा पॅन ठेवून घेतला आहे. आता आपल्याला हे थोडंसं कोरडं होऊन द्यायचं. पॅन ओलं आहे. आता इथे आपण ना पोहे का त्या चमच्याने आपण 4 चमचे इतकी साखर घेतली, पण ते थोडीशी असे पसरून घ्यायचे. आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला. फक्त साखर मी अशी पसरून घेतलेली आहे. आणि या पद्धतीने मी इथे साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची, पाण्याचा थेंब न घालता. आईस्क्रीमला खूप मस्त अशी टेस्ट उतरते. असे या पद्धतीने तुम्ही नक्की ज्यावेळेला दुधाचा आईस्क्रीम कराल ना, किंवा कोणताही तुम्ही आईस्क्रीम साखर वापरून करणार असाल ना, त्यावेळेला अशी साखर पसरून घ्यायची. हे पहा, साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे पहा, छान अशी साखर आपली मेल्ट झालेली आहे. पहा, कॅरमलाइज मस्त अशी साखर आपल्या कलर आलेले आणि वितळलेली पण आहे. तर तुम्हाला गोड जेवढ्या प्रमाणात आईस्क्रीम हवं असेल तेवढी तुम्ही साखरेचा वापर करू शकता इथे. तर मला इतकंच हवं होतं, तर मी तितकी साखर वापरली. गॅस आपण कमी करून घेऊया. हे पहा, आणि हा चम्मच आहे ना गरम येतं, हे इकडे दुधामध्ये थोडंसं मिक्स करून घेते. म्हणजे साखर आहे ना. आता काय करायचं, हे गॅसवर ठेवून घ्यायचं. आणि ही जी साखर आहे ना आपली, तर ती हलकी हलकी याच्यामध्ये इथे मिक्स करायची. या पद्धतीने मस्त असं ना फ्लेवर उतरतो आपल्या आईस्क्रीमला. कुठेही साखरेची गाठ तयार झालेली नाही आहे. आणि इतका भारी असा टेस्टी आईस्क्रीम आपला तयार होऊन जातो ना. जी साखर आहे ते काढून घेणार आहोत. मस्त असं आपलं आईस्क्रीमचं किंवा तुम्ही बासुंदी म्हणूनही खाऊ शकता. इतका स्वादिष्ट असं तयार. आता हे थंड करायचं. आणि तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचं असेल ड्रायफ्रूट किंवा विलायची पावडर, तर हे थंड झाल्याशिवाय विलायची पावडर याच्यात वापरायचं नाही. तर हे आता मी उतरून पूर्णपणे थंड करून घेणार आहे. आणि मग आपल्याला हे साखर थोडीशी कॅरमलाइज केली आणि मग वापरली. त्यामुळे त्याला कलर इतका सुंदर आलेला आहे आणि खायला पण अप्रतिम असा लागतो हे कुल्फी. तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा. आता काय करायचं, कुल्फीच्या भांड्यामध्ये तर आपल्याला घालायचे आणि फक्त कुल्फी तयार करून घ्यायचे. तर हे थंड झाल्याशिवाय काही करता येणार नाही. थंड झाल्यानंतर हे आपण हे पहा, जसं थंड होत जातं ना तसं कसं घट्टसर होत जातं. आपण याच्यामध्ये काहीच वापरलं नाही. फक्त मी 2 लिटरचं दूध 1 लिटर इतकं आटवून घेतलं आहे. त्याच्याविषयी कमी घेतला आहे मी, तर आटवलं आहे. पाऊण लिटर इतकं दूध झालं आहे आणि मस्त असं दाटसर झालेलं आहे. आणि आपण साखर ना छान असे मेल्ट करून कॅरमलाइज करून घेतली ना, त्यामुळं त्याचा कलर बघा किती मस्त आलेला आहे. आणि हे आता पूर्णपणे थंड नाही झालेलं आहे अजून. पूर्ण थंड झालं की आपण हे घेण्यावर आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये. तर नक्की आता ह्याच्या पुढे तर पाहायचं असेल तर नक्की तो मोठा डिटेल व्हिडिओ रेश्मा किचन रेसिपी या चॅनलवरती आहे. तर तुम्ही तो जाऊन पहा. ते पहा.
तर मग रात्रीच्या जेवणामध्ये ना मी बनवला होता असा हलका फुलका असा खिचडा, जो आपण बाहेरून खातो ना त्याच्यापेक्षाही अप्रतिम असा खिचड्याची टेस्ट झाली होती. आणि मी बनवते ना केव्हा केव्हा, तर असा खिचडा आवडतो सगळ्यांना. तर नक्की तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि याचा डिटेल व्हिडिओ असला तर नक्की सांगा, तर मी देईन. आणि इथं मुलांचं चालू होतं पिझ्झा खाणं, तर सबस्क्राईब करा नक्की. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कसा वाटला ते पण कमेंट